नमस्कार. मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारते. शेवटचं तुम्ही मनापासून आनंदी कधी होता? नवीन मोबाईल घेतल्यावर? नवीन साडी घेतल्यावर? की एखादी महागडी वस्तू विकत घेतल्यावर? कदाचित हो, पण तो आनंद किती दिवस टिकला? 1 दिवस, 2 दिवस किंवा जास्तीत जास्त 1 आठवडा. आणि मग पुन्हा आपण त्याच धावपळीत. पुन्हा नवीन गोष्टींची इच्छा, पुन्हा ताण, पुन्हा तुलना. मित्रांनो, आज आपण खूप काही मिळवलं आहे, पण मनःशांती हरवली आहे. आजचा हा व्हिडिओ आहे सिंपल लिव्हिंग, हॅपी लिव्हिंग. म्हणजेच साधं जीवन जगूनही आनंदी कसं राहायचं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आजची एक सवय तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते किंवा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी थोडाफार हातभार लावू शकते. पहिली गोष्ट म्हणजे आनंद हा वस्तूंमध्ये नसतो, तो विचारांमध्ये असतो. आज आपण असं समजतो की मोठं घर असेल, महागडी गाडी असेल, ब्रँडेड कपडे असतील तरच आपल्याला आनंद मिळेल. पण एकदा असा विचार करा की आपल्या आजी आजोबांकडे एवढ्या सुविधा नव्हत्या, तरीही त्यांच्या चेहऱ्यावर समाधान जास्त होतं, कारण त्यांनी वस्तूंपेक्षा नात्यांना जपलं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे तुलना करणं थांबवा. आज सोशल मीडियामुळे प्रत्येकजण दुसऱ्यांचं आयुष्य पाहतो. तिचं घर, तिचा प्रवास, तिची खरेदी, आणि मग आपण स्वतःला कमी समजू लागतो. पण लक्षात ठेवा, तुम्ही दुसऱ्यांच्या हायलाईट्स पाहत आहात, त्यांच्या आयुष्यातील आनंदी क्षण पाहत आहात आणि त्याच्याशी स्वतःच्या आयुष्याची तुलना करत आहात, आणि ही तुलना कधीच आनंद देणार नाही. तिसरा पॉइंट म्हणजे कमी वस्तू, जास्त मोकळेपणा. मित्रमैत्रिणींनो, लक्षात घ्या, घरात जितक्या वस्तू जास्त असतील तितकी जास्त साफसफाई करावी लागते, तितका खर्च जास्त होतो, तितकाच ताण जास्त असतो. म्हणून प्रत्येक वस्तू घरात आणण्याआधी स्वतःला विचारा, खरंच याची गरज आहे का? की फक्त सेल लागला आहे, ऑफर आहे, एकवर एक फ्री आहे, किंवा असंच गेलो होतो आणि त्यावेळी आपल्याला एखादी वस्तू दिसली आहे, आवडली आणि लगेच घेतली. तर त्यावेळी हा विचार करा की खरंच याची गरज आहे का? चौथी गोष्ट म्हणजे वेळ हीच खरी संपत्ती आहे. आपण पैसे कमवण्यासाठी आरोग्य गमावतो आणि नंतर आरोग्यासाठी पैसे खर्च करतो. त्याच्यामुळे दररोज स्वतःसाठी फक्त 20 मिनिटं काढा, फिरायला जा, वाचन करा, प्रार्थना करा आणि स्वतःसोबत शांत बसा. पाचवी गोष्ट म्हणजे कृतज्ञ राहायला शिका. दररोज रात्री झोपण्यापूर्वी आजच्या दिवसातील 3 चांगल्या गोष्टी आठवा, आणि हे केल्यामुळे मन हे तक्रारी सोडून आभार व्यक्त करण्याकडे वळतं. 6वा पॉइंट म्हणजे स्वतःला सिद्ध करण्याची गरज सोडा. प्रत्येकाला खुश ठेवणं हे अशक्य असतं. लोक काही ना काही तर बोलणारच, म्हणून लोकांसाठी नाही, स्वतःच्या समाधानासाठी जगा. 7वी गोष्ट म्हणजे अनुभव गोळा करा, वस्तू नाही. मुलांसोबत फिरायला बाहेर जाणं, आईसोबत चहा पिणं किंवा कुटुंबासोबत जेवणं, या आठवणी आपल्याबरोबर आयुष्यभर राहतात, महागड्या वस्तू नाही. म्हणून आपल्या माणसांसोबत वेळ घालवा. 8वी गोष्ट म्हणजे स्वतःसाठी वेळ काढा. गृहिणी असो किंवा नोकरी करणारी महिला, सगळ्यांना स्वतःसाठी वेळ हा हवा असतो, कारण आपण स्वतः आनंदी असू तरच आपण इतरांना आनंद देऊ शकतो. 9वी गोष्ट म्हणजे पुरेसं म्हणायला शिका. आपल्याला नेहमी अजून हवं असतं, पण कधी कधी जे आहे तेच पुरेसं असतं, आणि माझ्याकडे पुरेसं आहे ही भावनाच मनाला शांत करते. 10वी गोष्ट म्हणजे प्रत्येक दिवस जगायला शिका. आपण नेहमी म्हणतो की हे झालं की मी आनंदी होईल, आयुष्यामध्ये ते अचीव केलं की मग मी आनंदी होईल. पण आयुष्य हे आज आहे, उद्या किंवा परवा नाही. म्हणून आजचं हसू, आजचा आपल्या कुटुंबासोबत घालवलेला वेळ, यातही आनंद शोधा. 11वी गोष्ट म्हणजे साधं जीवन म्हणजे स्वतःला हरवणं नाही, तर स्वतःला शोधणं आहे. मित्रांनो, आपण आज इतके व्यस्त झालो आहोत की आपण स्वतःलाच विसरलो आहोत. मग ते सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घर, ऑफिस, मुलं, कुटुंब, जबाबदाऱ्या, आणि या सगळ्यामध्ये आपण प्रत्येकाची काळजी घेत बसतो. पण आपण इथे एक प्रश्न स्वतःला विचारूया, शेवटचं मी स्वतःसाठी काय केलं? फक्त स्वतःसाठी. कोणालाही खुश करण्यासाठी नाही, कोणालाही दाखवण्यासाठी नाही, आपल्या मनाला आनंद मिळावा म्हणून. आपण अनेक वेळा आनंद हा महागड्या वस्तूंमध्ये शोधतो, पण खरा आनंद हा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लपलेला असतो. मग तो सकाळचा गरम चहाचा कप किंवा कॉफीचा कप असेल, पावसात भिजणाऱ्या मातीचा सुगंध असेल, मुलांसोबत मनमोकळं हसणं असेल, आई वडिलांशी 10 मिनिटं मारलेल्या गप्पा असतील, किंवा शांत बसून स्वतःच्या मनाचं ऐकणं असेल. या गोष्टींना पैसे लागत नाहीत, या गोष्टींना इतर कोणत्या वस्तूंचीही गरज लागत नाही, पण या क्षणांची किंमत ही खूप मोठी असते. आणि म्हणूनच आजपासून एक छोटी सवय लावा, फक्त दररोज 10 मिनिटं स्वतःसाठी ठेवा.
मोबाईलशिवाय, टी व्हीशिवाय आणि कोणत्याही व्यत्ययाशिवाय. त्या 10 मिनिटांमध्ये पुस्तक वाचा, प्रार्थना करा, ध्यान करा किंवा फक्त शांत बसा. तुमच्या स्वतःसाठी हे सगळं करा, फक्त तुमच्या स्वतःसाठी. आणि हे जर तुम्ही केलं तर हळूहळू तुम्हाला जाणवेल की आनंद हा बाहेर नाही, आनंद हा वस्तूंमध्ये नाही, तर तो तुमच्या मनातच आहे. आपण फक्त त्याच्याकडे पाहायला विसरलो होतो. म्हणून लक्षात ठेवा, साधं जीवन म्हणजे कमी जगणं नाही, साधं जीवन म्हणजे प्रत्येक क्षण मनापासून जगणं आहे. जे आहे त्यात समाधान मानणं आहे. अनावश्यक गोष्टी सोडून आवश्यक गोष्टींना मिठी मारणं आहे आणि स्वतःवर प्रेम करायला शिकणं आहे. कारण जेव्हा मन शांत असतं तेव्हाच आयुष्य खरंच सुंदर वाटतं. आणि हो, शेवटी मित्रांनो, हे लक्षात ठेवा, सिंपल लिव्हिंग म्हणजे गरीब राहणं नाही. सिंपल लिव्हिंग म्हणजे अनावश्यक गोष्टींपेक्षा आवश्यक गोष्टींना महत्त्व देणं, जगाला दाखवण्यापेक्षा स्वतःची मनःशांती निवडणं, दुसऱ्यांशी तुलना करण्यापेक्षा स्वतःकडे जे आहे त्यामध्ये कृतज्ञ राहणं आणि वस्तूंपेक्षा माणसं जपणं. आज मी तुम्हाला एक छोटीशी विनंती करते. आज घरी गेल्यावर 1 कप चहा घ्या, 5 मिनिटं शांत बसा आणि स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा. मी ज्या गोष्टींच्या मागे धावत आहे त्या मला खरंच आनंद देणार आहेत का? कदाचित त्या उत्तरामुळे तुमचं आयुष्य बदलू शकतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि अशाच जीवन समृद्ध करणाऱ्या मराठी व्हिडिओजसाठी ऑर्गनाइज विथ शीतल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन सकारात्मक आणि प्रेरणादायी व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.